जर या लढ्यामध्ये लढणारे अशा पद्धतीने मृत्यूभेटी होत असतील तर यामध्ये तपासाला काही फरक पडू शकतो असं तुम्हाला वाटतं का? आणि सध्या तपास योग्य पद्धतीने सुरू आहे? तपासाला कुठंच फरक पडणार नाही. कारण आदरणीय मनोज दादा यांचं वैयक्तिक लक्ष या तपासाकडे आहे. पूर्ण गावाचं लक्ष आहे. कुटुंबीय म्हणून मी माझं लक्ष आहे. आणि याच्यातून एक जरी आरोपी सुटायचा प्रयत्न कोणी झाला तर पूर्ण जो समाज आहे तो समाज त्याला सुटू देणार नाही. एवढा मला विश्वास आहे. प्रकरणाला आता 2 महिन्यापेक्षा अधिकचा वेळ झालेला आहे. तपास योग्य पद्धतीने सुरू आहे असं वाटतंय का? आणि न्याय मिळायला विलंब होतोय? आम्ही परत आज आत्तापर्यंतचा आढावा घेणार आहोत. CID ऑफिसला दुपारून आमचं जायचं नियोजन आहे. यावर आपण मग जी काय माहिती घेतली त्यावर आपल्याला प्रतिक्रिया देणं योग्य होईल. कृष्णा आंधळे अजूनपर्यंत फरार आहे. त्या अनुषंगाने तुम्ही काही माहिती घेतली आहे का? आणि त्याचा तपास सुरू आहे का? मला तो इथं असताना जी माहिती घेतली इथं असतानाची की तो कागदोपत्री जो फरार होता त्याच्यावर किती गांभीर्यानं पोलीस यंत्रणेनं हातात घेतलंय हे बघणं महत्त्वाचं आहे. त्याला कागदोपत्री फरार करण्यापेक्षा त्याला जर शिक्षा दिली असती, त्याला जर पोलिसांनी अभय दिलं नसतं, त्याला जर एखाद्या विशिष्ट ऑफिसमध्ये बसवून घेतलं नसतं तर कदाचित ही हत्या झाली नसती. ही मी आधी भरपूर वेळेस सांगितलं आहे, आत्ताही सांगतो. आणि तो कुठं गेलाय, कसा गेलाय, तो एकदम सराईत गुन्हेगार आहे. याची चौकशी हा कुठं आहे काय हा तपासाचा भाग आहे. त्यांनी तो केला पाहिजे आणि त्याला लवकर जेरबंद केलं पाहिजे. जर आरोपी जेरबंद झाला नाही किंवा तपास योग्य पद्धतीने झाला नाही तर तुमच्या आंदोलनाची काय दिशा असेल? मी आणि माझं कुटुंबीय, मग त्याच्यात गाव पण का म्हणत नाही, कारण गाव 2.5 महिने झालं रस्त्यावर आहे. सगळ्यांना त्रास होण्यापेक्षा न्यायाच्या भूमिकेत मी आणि माझे कुटुंबीय जो निर्णय घेतो तो एकदम टोकाचा असेल आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन असेल असं मी आज सांगतो.